श्री स्वामी समर्थ भाग 1 श्रद्धेची सुरुवात. पवन नावाचा एक साधा पण मनाने अतिशय पवित्र युवक होता. त्याच्या मनात स्वामी अपार श्रद्धा होती. रोज सकाळी उठून तो स्वामींचे नाम स्मरण करीत असे. भाग 2 संकटाची चाहूल. घरात आर्थिक अडचणी सुरू झाल्या. वडिलांची नोकरी गेली, पण पवनचा विश्वास डगमगला नाही. भाग 3 स्वामीचे संकेत. एके दिवशी त्याला स्वामीचे दर्शन झाले. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद मिळाला. भाग 4 परीक्षा सुरू. नातेवाईकांची साथ सोडली, मित्रांनीही टाळाटाळी केली, पण पवन रोज स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करत राहिला. भाग 5 आईची आजारपण. आई कधी गंभीर आजारी पडली. डॉक्टरांनी आशा कमी सांगितली. पवनने रात्रभर जप केला. भाग 6 चमत्कार. दुसऱ्या दिवशी आईचे प्रकृती सुधार लागली. डॉक्टरांनी आश्चर्यचकित झाले. भाग 7 गावात चर्चा. गावभर पवनच्या श्रद्धेची चर्चा झाली. लोक त्याच्याकडे सल्ला मागू लागले. भाग 8 नवीन संधी. अचानक त्याला चांगली नोकरी संधी मिळाली. भाग 9 नम्रता. यश मिळूनही पण पवन नम्रच राहिला. तू म्हणे, हे सर्व स्वामीची कृपा. भाग 10 विश्वासाचा दीप. त्याने घरी स्वामींची छोटी मूर्ती स्थापित केली. भाग 11 समाजसेवा. पवन गरिबांना मदत करू लागला. भाग 12 मोठी परीक्षा. नवीन कामात अडचणी आल्या, पण त्याने हार मानली नाही. भाग 13 पुन्हा दर्शन. स्वप्नात स्वामींनी धीर दिली. भाग 14 कष्टाचे फळ. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला बढती मिळाली. भाग 15 भक्तीची गोडी. पवन दर गुरुवारी नामस्मरण व भजन आयोजित करू लागला. भाग 16 शंका निर्माण. काही लोकांनी त्याच्या श्रद्धेवर प्रश्न उपस्थित केले. भाग 18 शांत उत्तर. पवन म्हणाला, श्रद्धा ही अनुभवाची गोष्ट आहे. भाग 18 संकटातून मार्ग. घरावर कर्जाचा भर आला. स्वामींच्या कृपेने योग्य मार्ग सापडला. भाग 19 समाधान. कर्ज फेडले गेले. घरात आनंद परतला. भाग 20 गुरुवारचा उत्सव. गावात मोठ्या उपस्थाने स्वामींचा उत्सव साजरा झाला. भाग 21 पवनची कीर्ती. लोक त्याला स्वामींचा खरा भक्त म्हणू लागले. भाग 22 अहंकाराची सावली. क्षणभर त्याच्या मनात अभिमान आला. भाग 23 स्वामींचा धडा. एक छोटी चूक झाली आणि त्याला नम्रतेचा धडा मिळाला. भाग 24 खरी जाणीव. पवनला कळाले की सर्व काही स्वामींच्या इच्छेने होते. भाग 25 अंतिम संदेश. पवनचे जीवन एक प्रेरणा बनले. जिथे श्रद्धा तिथे स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.